श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, मी स्वागत करते तुमच्या आपल्या या वेद भविष्याच्या रॉयल चॅनलवर. आज आपण चर्चा करणार आहोत तुला राशीच्या जानेवारी महिन्यातील संपूर्ण राशीफळावर. हो, आज आपण याच्यावरच चर्चा करणार आहोत. तुला राशीवाल्यांना हे खूप चांगल्या प्रकारे कळतं की आयुष्यात बरेच काही त्रास चालू आहेत, कारण सध्या मानसिक ताण खूप वाढलेला आहे. स्वतःला थोडं एकटं वाटेल, पण दोन गोष्टी तुला फेवरेटमध्ये आहेत. पहिली म्हणजे तुझं कॉन्फिडन्स नक्कीच कमी होत नाही आहे, पण मनामध्ये हेच प्रश्न असतो की सुरुवात कशी करावी. म्हणजे आयुष्य अगदी उलटपुलट चाललं आहे. एकीकडे कुटुंब सांभाळायचं आणि दुसरीकडे कामाचं क्षेत्रही सांभाळायचे. पण काही हरकत नाही, आयुष्यामध्ये जे काही होत आहे ते सगळंच बदलण्यासाठी होते, आणि हा बदल जो होतोय तो ग्रहांच्या अनुसारात माणसाला कळून जातोय. मी तुमच्यासमोर नेहमीच असते आणि तुम्हाला सांगत राहीन की जीवनामध्ये काय काय बदल कधी कधी करायचे आहेत, त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. नमस्कार, तुला राशीच्या बंधू भगिनींनो, आणि तुमचे स्वागत करते 1 ते 31 जानेवारीच्या संपूर्ण ह्या मासिक राशीफलाच्या या खास कार्यक्रमामध्ये. तुला राशीच्या लोकांनो, नेहमीप्रमाणे यावेळीही मी तुम्हाला सांगेल की तुमचा संपूर्ण महिना कसा जाणार आहे. पण एक गोष्ट मी नक्कीच सांगेल की ग्रहांच्या गोचरामध्ये असा बदल होतोय की या महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. ही माहिती चंद्रराशीनुसार आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत आहे ते ठीक आहे, नाही तर तुम्ही हा व्हिडिओ नाव किंवा लग्नकुंडलीनुसारही पाहू शकता. तर चला एक एक करून सांगते की या वर्षाच्या पहिल्या महिन्यानुसार म्हणजे जानेवारीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे. सर्वात पहिले पाहू, हे कार्यक्षेत्र म्हणजे नोकरी आणि व्यवसाय. तुला राशीवाल्यांना तुमचे कर्मक्षेत्रावर 100% नीच मंगळाची दृष्टी आहे. जवळपास 2-3 महिन्यापासून नोकरीमध्ये काही ठराविक चांगलं नाही चाललंय. सिनियरकडून त्रास होत आहे, नक्की निर्णय घेऊ शकत नाही आहे. सध्या काय करायचं याबाबतही गोंधळ आहे. तिथे काम चालू आहे, तिथे खूप ताण आहे, पण घाबरायची गरज नाही. देवाच्या घरामध्ये वेळ लागतो, पण काही हरकत नाही. 13 जानेवारीपासून तुमच्या आयुष्यामध्ये नवी नोकरी किंवा व्यवसायामध्ये चांगले योग तयार होणार आहेत. जर एखाद्या नोकरी संबंधित कायदेशीर अडचणी किंवा वेटिंग लिस्टमध्ये होत असाल तर त्यात सुधारणा होईल. यश मिळण्याची शक्यता वाढेल. 13 जानेवारीपासून तुमच्या बाबतीत आईवडिलांकडून आर्थिक मदत, मालमत्ता किंवा व्यवसायाचं समर्थन मिळण्याचीही शक्यता आहे, किंवा ते मिळेलच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की ती म्हणजे 16 जानेवारीपासून कार्यक्षेत्रावर मंगल ग्रहाचा प्रभाव पडणार आहे आणि तो नीच स्थितीमध्ये असणार आहे. म्हणजे संपूर्ण महिना तुम्ही कोणतेही काम न विचारता किंवा घाईगडबडीत नोकरी बदलू नका. कोणत्याही परिस्थितीत कर्मक्षेत्रात कोणाशीही वादविवाद करू आणि ज्यांनी लॉटरी, सट्टा, शेअर मार्केटमध्ये पैसे लावले आहेत त्यांच्यासाठी 16 जानेवारीपासून खूप संधी आहे. ही खरी गोष्ट आहे. नोकरीमध्ये बदल करण्याचे चांगले पर्याय 16 जानेवारीपासून उपलब्ध आहेत. पण आपल्या कर्मक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा आळस, वाद किंवा अहंकार निर्माण करू नका. हा मंगळाचा एक प्रकारचा खेळच आहे. माणसाला अहंकारी बनवू नका. आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा. त्याशिवाय जे लोक सरकारी नोकरी संबंधित त्रस्त आहे त्यांना अनेक वर्ष प्रमोशन किंवा पदोन्नती झालेली नाही, ते निराश आहेत. काही हरकत नाही. 14 जानेवारीपासून त्या बाबतीतही यश मिळणार आहे. का घाबरतायत? याशिवाय तुळा राशीतील लोकांसाठी जे परदेशी प्रवास करायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी काय चांगलं राहील हे पाहूया. जर मी परदेशी प्रवासाबद्दल बोलले तर तो खरोखरच विदेश प्रवासाचा योग. म्हणजेच तुमच्या कुंडलिकेमध्ये सूर्य आहे आणि देवाच्या कृपेने सूर्य सध्या फारच शक्तिशाली स्थानावर गोचर करत आहे. 13 जानेवारीपासून सूर्य आणि बुध त्यांच्या बुधादित्य योग चतुर्थ भावामध्ये बनेल. खरं तर हा योग 14 तारखेला पूर्णपणे तयार होणार आहे, पण त्याचा परिणाम 13 तारखेपासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे 13 तारखेपासून विदेश प्रवास, परदेशामध्ये नोकरी, विजा, पासपोर्ट किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडवायची सुरुवात होणार आहे. ज्यांना परदेशात जाण्याचा कायदेशीर अडचणी येत होत्या, त्या वरिष्ठांकडून सपोर्ट मिळत नव्हता, त्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. तेही दूर होताना दिसणार आहे. त्यांना फायनान्शियल क्रिसिस आहे, म्हणजेच परदेशामध्ये जाण्याची अडचण येत आहे, तीही दूर होणार आहे. असं काही प्रकरणांमध्ये तुम्ही फक्त फिरायला जाऊ शकता. या महिन्याच्या तुमच्या आयुष्यात कमाईचं काय होतंय पाहूया. चला, असं काही नाही, मी हवेतून बोलतोय की या महिन्याला साम्राज्य मिळेल. तुमच्या उत्पन्नाचा लॉर्ड म्हणजे 3ऱ्या भावामध्ये आहे, तो चांगला मजबूत आहे. अचानक पैसा येणार आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. पण जेव्हा आयुष्यात वळण येतं तेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल होतो. 16 जानेवारीपासून मंगळ ग्रह इन्कमच्या भावामध्ये पाहायला तुम्हाला मिळणार आहे. उच्च स्थान मिळेल आणि उत्पन्नाच्या मालकाचाही केंद्रस्थानी होणार आहे. तसेच धनाचा मालकही केंद्रस्थानी होईल. म्हणजेच खूप मजबूत आणि ठोस काळ येणार आहे. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये तरीही त्याची सुरुवात 14 जानेवारीपासूनच होणार आहे. पण 16 जानेवारीपासून चारी बाजूनी जबरदस्त उत्पन्न येणार आहे. मोठा व्यवसाय किंवा गुंतवणूक होऊ शकते. तुमच्यासोबत एवढं धन तुमच्या आयुष्यामध्ये येईल की प्रॉपर्टी आणि मालमत्तेचा फायदाच होणार आहे. आई वडिलांकडूनही प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचा लाभ दिसून येणार आहे. जीवनातील
जीवनसाथीच्या बाजूनेही प्रॉपर्टी किंवा मालमत्ता मिळणार आहे. काय फायदा होणार आहे ते दिसून येईलच. अचानक जिथे जिथे तुमचे पैसे अडकले आहेत ते बाहेर येत असल्याचे दिसेल. आणि त्याशिवाय खास करून ज्यांनी लॉटरी, सट्टा, शेअर मार्केट वगैरेमध्ये पैसा गुंतवला आहे त्यांच्यासाठी फार मोठी कमाई होणार आहे. म्हणजेच तुम्हाला रक्कम आलेल्यांसाठी या महिन्यामध्ये पैसे संदर्भात कोणीही तुम्हाला दबाव टाकू शकणार नाही किंवा झुकवू शकणार नाही. ही गोष्ट 100% लक्षात ठेवायची आहे. मी हमी देते. पैशाच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये कोणीही तुमचं काहीही करू शकणार नाही. जानेवारी महिन्यामध्ये तुमची वेळ अगदी मजबूत चाललेली आहे. या महिन्यात वैवाहिक जीवन कसं राहील, जीवन कसं चाललंय, अगोदर स्पष्टपणे सांगू इच्छिते की असं वाटतंय की जुने नाते पुन्हा जोडायचे की नाही याबाबत सगळे गोंधळात आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन नातीही समोर येत आहे. तुम्ही वाट पाहतायत की कदाचित काही चांगला पर्याय मिळेल आणि तो स्वीकारायचा आणि तुमचं हे लग्नानंतरचं आयुष्य चालू आहे. त्यात सध्या एकमेकांचा पुरासा वेळ देऊ शकत नाही असं दिसतंय. म्हणजेच कुठेतरी काहीतरी अपूर्णता आहे. पण म्हणतात ना, वेळाचं काम म्हणजेच बदल करणं, हीच खरी सत्यता आहे. तुमच्या आयुष्यामध्ये 16 जानेवारीपासून एकंदर उच्च कुलामध्ये लग्न होण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे तुमचं प्रेम विश्वास ठाम आहे. जुन्या नात्यांमध्ये जे तटफूट झाली होती, कुणीतरी सोडून गेलं होतं किंवा गेली होती, ते लोक परत येऊ शकतात. 16 जानेवारीपासून लग्नातील आयुष्य इतकं छान होईल की एकत्र प्रवास करण्याचा प्लॅनही करू शकता. ज्यांना सासऱ्यांच्या कुटुंबामध्ये काही भांडणं किंवा गैरसमज होते किंवा एखाद्या आर्थिक मदतीचा त्रास होता, म्हणजे ज्यांचे नाते आधीच खराब झालं होतं ते कदाचित सुधारणार आहे. मात्र आर्थिक बाबतीमध्ये सपोर्ट मिळवायला सुरुवात होईल. म्हणजेच ह्या महिन्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल काय सांगू, खूप छान आहे. त्याशिवाय सगळं फारच सॉलिड आणि छान दिसतंय. आता संतान आणि शिक्षणाकडे पहा. संतान आणि शिक्षणाचा ग्रह तुला राशीमध्ये शनी आहे, पण राहूचं तिथे असणं ज्योतिषशास्त्रानुसार फार चांगलं नाही. 13 जानेवारीपासून बरंच काही बदलणार आहे. 13 जानेवारीला बृहस्पतीवर असलेला अशुभ शुक्राचा प्रभाव संपेल. 13 जानेवारीपासून संतानांचं आरोग्य ठीक राहील. पोटाच्या समस्या, मुलांबाबत किंवा मुलांच्या आरोग्याशी संबंधित काही अडचण असेल तर ते सगळं सुधारणार आहे. 13 जानेवारीपासून तुमच्या कुंडली नोकरीचा किंवा मुलाखतीचा संधी आहे. परदेशात प्रवास घेण्याबाबत चिंता आहे. आवडतं कॉलेज किंवा विषय निवडता येत नाही आहे किंवा पुढे शिक्षणासाठी आर्थिक तंगी आहे किंवा पालकांचा आधार मिळत नाही आहे, हे सगळं सावरून येणार आहे. 13 जानेवारीपासून संतान होण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्यांच्या मुलाच्या वाढीचाही योग 16 जानेवारीपासून सुरू होईल. म्हणजेच 13 जानेवारीनंतर शिक्षणात येणाऱ्या अडचणी किंवा आरोग्याशी संबंधित समस्या दूर होणार आहेत. ठीक आहे. काही मानसिक ताणतणाव आहेत, काही कौटुंबिक त्रासही आहेत, काही प्रमाणामध्ये अभ्यासही चालू आहे, पण नोकरी, काम किंवा EMIच्या बाबतीमध्ये त्रास चालू आहे किंवा मुलांच्या तब्येतीचीही स्थिती फारशी छान नव्हती. मुलं सध्या तुमचं म्हणणं ऐकत नव्हती किंवा तुम्ही मुलांवर पूर्णपणे लक्ष देऊ शकत नव्हतात. हे सगळं 13 जानेवारीपासून बरं होणार आहे. या महिन्यात आरोग्याचं काय होईल, मी अगदी स्पष्ट सांगू इच्छिते की 17 जानेवारीपासून तुमच्या आरोग्यामध्ये नक्की सुधारणा होणार आहे. खास करून डोकेदुखी, डोक्याचा त्रास, नसांमध्ये ताण किंवा पोटाच्या समस्या, हे सगळं आता बरं होणार आहे. याशिवाय तुळा राशीच्या लोकांना जे कायदेशीर अडीअडचणी अडकून येतात त्याच्या परिस्थितीत कशी असेल, 13 जानेवारीपासून तुम्ही कर्ज आणि जास्त तणावाच्या केस मुकादम्यांमधून बाहेर पडाल. 13 जानेवारीपासून मालमत्तेचा वाद किंवा सासरकडच्या बाजूंचा वाद संपणार आहे. कुठलाही घोटाळा किंवा स्कॅम चालू असेल तर तोही बरा होणार आहे. त्याशिवाय 13 जानेवारीपासून जास्तीत जास्त कर्ज आणि लोन संपण्याचं काम तुम्ही नक्की पूर्ण करणार. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे कामही करायचं असेल तर त्यात तुम्हाला पैसा मिळणार आहे. लाभाची परिस्थिती छान होणार आहे. काय करायचं तुला राशीच्या लोकांना, उपाय म्हणून मी एकच सांगेन की संपूर्ण महिनाभर घरात कापुराची आरती करायची आणि लक्ष्मी चाळीसाचे पठण करायचे. हे जमलं नाही तर गायला गूळ घालायला विसरू नका, त्याचा पण तसाच फायदा होणार आहे. पण प्रिय तुला राशीच्या मित्रांनो, 1 तारखेपासून 31 जानेवारीपर्यंत तुमचं मासिक राशीफळ मी तुमच्यासमोर मांडलेले आहे. आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणखी महत्त्वाची आणि ज्ञानवर्धक माहिती घेऊन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.